आमदार, खासदार आणि एकूणच नेते मंडळींच्या नावाआधी तुम्ही पाहिलं असेल विविध ज्या पत्रिका असतात, आमंत्रणं असतात, त्यावर लिहिलेलं असतं नामदार, आदरणीय अशा उपाध्या लिहिलेल्या असतात। आमदारांचा, मंत्र्यांचा कोणत्याही कार्यक्रमात शासकीय प्रोटोकॉल असतो आणि मग तो कार्यक्रम सरकारी असो की खासगी, सांगायचा मुद्दा असा की ही मंडळी लोकप्रतिनिधी किंवा म्हणायला जनसेवक असली तरी प्रत्यक्षात त्यांनाच आपल्या सामान्य लोकांना अधिक मान द्यावा लागतो। मग या लोकांकडून नीट वागण्याची, सभ्यपणे बोलण्याची अपेक्षा आपण नाही का करायची? आणि अपेक्षाच का, ही तर त्यांची जबाबदारीच आहे। मात्र गेल्या काही दिवसात महायुती सरकारच्या नेते, आमदार आणि अगदी मंत्र्यांनीही आपल्या वागण्या बोलण्यानं महाराष्ट्राच्या विधिमंडळाला आणि राज्याच्या राजकीय संस्कृतीला कमीपणा आणला। महायुतीतला मोठा पक्ष म्हणून भाजप आणि विधिमंडळाचे नेते म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आपल्या या सहकाऱ्यांच्या वागण्याची जबाबदारी येते। आतापर्यंत समज देणे, नाराजी व्यक्त करणे, फडणवीसांनी हे सगळे प्रकार करून बघितले, म्हणजे थोडक्यात कारवाई न करता एक सूचन केलं, कारण अपेक्षा अशी की मंडळी सुधारतील। मात्र यापुढेही सुरू असलेल्या या वाढत्या कारणांमुळे, वाढत्या अशा प्रकारांमुळे आता फडणवीस ॲक्शन मोडवर आल्याची चर्चा आहे। याची चुणूक आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांच्या विधिमंडळातल्या दर्शनी भागात झालेल्या राड्यानंतर फडणवीसांनी सभागृहात केलेल्या भाषणात दिसली। लोकांना आमदार माजलेत असं वाटू लागलं, या स्पष्ट शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली। मात्र त्यानंतर लगेचच आपले शेती मंत्री, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं मोबाईलवरील पत्ते प्रकरण आणि त्याबद्दल आंदोलन करणाऱ्या छावा संघटनेचे पदाधिकारी विजयकुमार घाडगे यांना राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांकडून झालेली मारहाण ही प्रकरणं घडली। आधीच कृषी खात्याच्या कारभारावरून शेतकरी नाराज। कोकाटेंनी यापूर्वी 1 रुपयात पीक विम्यावरून भिकाऱ्याशी तुलना केल्याचं वक्तव्यही लोकांच्या लक्षात आहे। आणि कमी म्हणून की काय, त्यांनी शेतकरी नव्हे तर शासन भिकारी आहे असं वक्तव्य केलं। दुसरीकडे आकाशवाणी कॅन्टीन मारहाण फेम टीका झालेले शिंदेच्या सेनेचे आमदार संजय गायकवाड अजूनही शाणे झालेले नाही। त्यांनी चक्क पोलिसांना प्रतिज्ञापत्राद्वारे खासदार इम्तियाज जलील यांच्यासोबत मुष्टियुद्ध करण्याचा मनोदय जाहीर केला। या अशा प्रकारे पडळकर, कोकाटे, चव्हाण, गायकवाड अशा महायुतीच्या सर्वपक्षीय नेत्यांच्या विविध गुणदर्शन सोहळ्यामुळे महाराष्ट्राची मात्र लाज जत्रा झाली। हास्य जत्रा नव्हे, लाज जत्रा झालेली। आणि त्यामुळेच फडणवीसांनी आता कारवाई केली नाही तर तो योग्य संदेश जाणार नाही असा पवित्रा घेतलाय। आणि हाच आहे आजचा झिरो आवरचा मुद्दा आणि हाच आहे झिरो आवरचा सवाल। तो मुद्दा आणि प्रश्न पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला, पाहूयात आजचा प्रश्न ज्याबद्दल आम्हाला अपेक्षित आहे तुम्हा लोकांच्या म्हणजेच प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आणि मतं। प्रश्न आहे, मुख्यमंत्र्यांच्या उघड नाराजीनंतर तरी महायुतीतील सर्वच राडेबाज, वाचाळवीर मंत्री, आमदारांना लगाम बसेल का? होय आणि नाही मध्ये आपण उत्तर देऊ शकता। एबीपी माझाच्या एक्स, फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्राम या आमच्या सोशल मीडिया हँडल्सवर हा प्रश्न पोस्ट केलेला आहे। त्या खालचा पर्याय आपण निवडू शकता आणि मतं तुमची इथे मांडू शकता, कमेंट्सही देऊ शकता, ज्या कमेंट्स आम्ही थोड्या वेळात दाखवू। पुन्हा एकदा आपल्या झिरोवरच्या स्टुडिओमध्ये येऊयात। या पार्श्वभूमीवर मंत्री आमदारांच्या कोणत्या कृत्यामुळे सरकारवर टीका झाली पाहूया। कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ, संजय गायकवाडांचा आमदार निवासातला राडा, पैशाच्या बॅगसह शिरसाटांचा व्हिडिओ, सावली बार प्रकरणी योगेश कदमांवर आरोप, त्यानंतर शंभूराज देसाई अनिल परबांना म्हणाले बाहेर ये, बघतो तुला असं कोण म्हणतंय, गृहराज्यमंत्री। संजय गायकवाड बाहेर येऊन काय म्हणतायत तर मुष्टियुद्ध खेळू, हे कोण म्हणतंय? आमदार, मंत्री, मान्यवर नेते ज्यांची स्वतःची राजकीय कारकीर्द किमान 2 ते 3 दशकांची आहे, अशी मंडळी असं वागू लागली तर महाराष्ट्राच्या देदीप्यमान परंपरा लाभलेल्या आणि स्वर्गवासी यशवंतराव चव्हाणांपासून, वसंतदादा पाटलांपासून, सुधाकरराव नाईकांपासून, गोपीनाथ मुंडेंपासून, अशा सर्वांपासून, मनोहर जोशींपासून, अशा सर्वांपासून चालत आलेली ही विधिमंडळातली देदीप्यमान परंपरा, तिचं काय करायचं हा प्रश्न आहे। आणि या बाबतीत मुख्यमंत्री फडणवीसांनी नाराजी व्यक्त करताना काय म्हटलंय तेही पाहूया। फडणवीस शिंदे दादांना काय म्हणाले? सूत्रांच्या माहितीनुसार कारवाई केली नाही तर कोडगेपणा तयार होईल, कारवाई न केल्यास काहीही केलं तरी चालतं असा समज निर्माण होईल, काही निर्णय घ्यावेच लागतील, फडणवीसांचे स्पष्ट संकेत। महायुती सरकारमधल्या 8 मंत्र्यांच्या विकेट लवकरच पडणार असल्याचं भाकीत सामना या ठाकरेंच्या शिवसेनेच्या वृत्तपत्रातून करण्यात आलं आणि त्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या काही वादग्रस्त मंत्र्यांची नावं देण्यात आली आहेत। ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत संजय शिरसाट, माणिकराव कोकाटे, योगेश कदम, संजय राठोड यांना डच्चू मिळणार असल्याचं म्हटलंय। शिवाय भाजपचे मंत्री नितेश राणे आणि जयकुमार गोरे यांनाही नारळ मिळण्याचं भाकीत सामनातून करण्यात आलं। पाहूया।
मी गेल्या काही दिवसापासून सांगते की या मंत्रिमंडळातले 4 मंत्री जाणार आहेत. संजय शिरसाट एक मंत्री आहेत मला वाटतं, त्यानंतर माणिक कोकाटे, योगेश कदम यांचं नाव त्यात जोडलं गेलेलं आहे. बाकीची नावं समोर येत आहेत, पण 4 वरून संपूर्ण मंत्रिमंडळाची सफाई करून एक वेगळ्या चेहऱ्याचं मंत्रिमंडळ आणावं अशी चर्चा दिल्लीत आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्तुळात सुरू आहे. अशी कोणतीही चर्चा कोर टीममध्ये किंवा कोर टीमची तातडीची बैठक अशी काहीही लावण्यात आलेली नाही. आणि साधारणतः मंत्रिमंडळाच्या संदर्भात कोणताही निर्णय हा केंद्रीय स्तरावर होत असतो. राज्य स्तरावरच्या नेतृत्वांना या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारची माहिती अगोदर प्राप्त होत नाही. असा काही बदल होणार असेल तर तो ज्या क्षणी होईल त्या क्षणीच आपल्यापर्यंत पोहोचत असतो. विधानसभेच्या सभागृहात मोबाईलवर रमीचा डाव खेळणाऱ्या माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत येत्या मंगळवारपर्यंत फैसला होण्याची शक्यता आहे. सोमवारी मुख्यमंत्र्यांना भेटणार आणि मंगळवारी निर्णय घेणार असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केलंय. कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादीत 2 मतप्रवाह असल्याचं समजतंय. कोकाटेंचा राजीनामा घेतला नाही तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अडचणी निर्माण होण्याची शक्यता एका गटाला वाटते. तर 4 वेळा आमदार राहिलेले कोकाटे अनुभवी आणि वरिष्ठ नेते आहेत, त्यांचा राजीनामा नको असं दुसरा मतप्रवाह बाळगणारे सुद्धा नेते राष्ट्रवादीत आहेत. दरम्यान छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी दुपारी अजित पवारांची भेट घेत माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची पुन्हा मागणी केली. तर पण काही त्यांनी गोष्टी मला बोलून दाखवल्या. मी त्यांना म्हणलं की मी त्याच्या संदर्भातले जे काही असेल ते मंगळवारपर्यंत त्याबद्दलचं निर्णय घ्यायचा आहे. कारण मुख्यमंत्री आज देखील दिल्लीतच आहेत, कदाचित ते उद्या येतील, परंतु मी उद्या पुण्याच्याच दौऱ्यावर आहे, परवा मी अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आहे. मी सोमवारी गेल्यानंतर याबद्दलच्या बाकीची चर्चा मला करायची, ती म्हणजे माणिकराव कोकाटेंशी पण करायची, इतरांशी पण काहींची करायची, ती करून त्याबद्दलचे निर्णय मी मंगळवारी. तर आमदार रोहित पवारांनी मंत्र्यांच्या फोनवरून मोठा दावा केला. फोन टॅपिंगच्या भीतीनं काही मंत्री फोन बंद ठेवतात अशी चर्चा असल्याचं ट्विट रोहित पवारांनी केलंय. केवळ चर्चा आहेत की वास्तव हे येत्या काळात कळेलच असंही रोहित पवार म्हणालेत. रोहित पवारांनी केलेल्या आरोपांनंतर अजित पवारांनी त्यांना सुनावलं. आरोप करताना किमान पुरावे तरी द्या असं अजित पवार म्हणाले. कुणी आरोप करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. तुम्ही पण कुणी पण आता काही आरोप करू शकता. तुम्ही ते करणार नाही हे मला माहिती आहे, पण त्याचा भाग सांगितला. परंतु आरोप करणाऱ्यांनी काही प्रूफ दिलं पाहिजे. काय होतं, आरोप करायचे आणि प्रूफ काहीच द्यायचं नाही. काहीतरी दाखवलं पाहिजे ना की हे अशा अशा पद्धतीनं होतं, तर त्या आरोपाला मध्ये काहीतरी तथ्य पुरावा तर काहीतरी पाहिजे. दरम्यान हे सगळे वाचाळवीर, हे सगळे वादग्रस्त मंत्री, नेते, आमदार यांच्याबद्दल थेट विधिमंडळातच फडणवीसांनी जेव्हा त्रागा व्यक्त केला, त्रास व्यक्त केला, आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या, तेव्हा काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी पाहूया. आपण हे लक्षात घेतलं, ही प्रतिष्ठा काही कोण्या व्यक्तीची नाही, इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा या ठिकाणी खराब झाली आहे. आज ह्या ज्या शिव्या बाहेर पडतायत त्या काही एकट्या पडळकरला किंवा यांच्या माणसाला नाही पडत आहेत. आपल्या सगळ्यांच्या नावाने या ठिकाणी बोललं जातं की हे सगळे आमदार माजले म्हणून. जरा काही गांभीर्याने घ्या. ही प्रत्येक गोष्ट अशी पॉलिटिसाइज करून आपण महाराष्ट्रातल्या जनतेला काय सांगणार आहोत. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी अत्यंत स्पष्ट आणि कडक शब्दात आपली नाराजी तर व्यक्त केली, पण पुढे काय? पुढे काही होणार आहे का केवळ पुन्हा संकेत, सूचना, समज देऊनच हा सगळा विषय संपणार पुढच्या अधिवेशनापर्यंत? आणि हाच विषय आज आपण घेतलेला आहे. तो प्रश्न कोणता आहे त्याच्याबद्दल पुढे जाण्यापूर्वी आपण बघणार आहोत प्रेक्षकांनी आज कोणत्या याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला, पाहूयात आजच्या काही प्रतिक्रिया निवडत. युट्यूबवरची प्रतिक्रिया, रुपेन शिंदे यांची काहीच होणार नाही, फक्त बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात, सर्वांना क्लीन चिट मिळेल. बघा सामान्य लोकांना असं का वाटतंय. नाकापेक्षा मोतीजड अशी अवस्था झाली आहे महायुती सरकारची, सोपान सपकाळ असं लिहितात. युट्यूबच्या आमच्या हँडलवरती आलेल्या कमेंट्स आहेत, युट्यूबच्या आमच्या चॅनलच्या खाली आलेल्या कमेंट्स. आदित्य आवारे लिहितात, योग्य वेळी आळा घातला असता तर आज ही वेळ आली नसती. अतिशय योग्य कमेंट आहे, कारण कारवायाच झाल्या नाही तर होणार काय, तर हे असं होणार. दुर्गा प्रसाद पाडगावकर लिहितात, आता ज्यांनी ठरवलंच आहे माती खायची म्हणून तर फडणवीस तरी काय करणार.
काही फरक पडणार नाही कारण आमदारांना सत्तेचा माज आहे आणि मुख्यमंत्री साहेबांची हतबलता आहे. लक्ष्मण क्षीरसागर यांची प्रतिक्रिया. युट्यूब चॅनलवरती आमच्या आलेली प्रतिक्रिया. फेसबुकवर आलेली प्रतिक्रिया. विजय पटेल लिहितात, या मंत्र्यांना काढून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यात असलेलं धाडस सिद्ध करावं. आता हे होणार की नाही हे पुढच्या आठवड्यात कळणार आहे आपल्याला, तोपर्यंत वाट बघावी लागेल. इन्स्टावर आलेली प्रतिक्रिया. प्रितेश टकले लिहितात, सरकार बहुमतातलं आहे. पुढील 5 वर्ष जर जनतेला फुकट पैसा हवा असेल तर या मंत्री आमदारांच्या शिव्या आणि मार खावाच लागणार. हा पण अगदी लॉजिकल मुद्दा आहे. करणार काय, तुम्ही या लोकांना काढू शकत नाही कारण स्थानिक ताकदीचे नेते आहेत हे. एक्सवर आलेली पोस्ट आहे. मंगेश मयेकर लिहितात, लगाम लावलाच पाहिजे नाहीतर त्या मंत्री किंवा आमदारांचं अपयश हे फडणवीसांच्या माथी मारलं जाईल. हा पण मुद्दा बरोबर आहे कारण सरकारचे प्रमुख विधिमंडळाचे प्रमुख देवेंद्र फडणवीस आहेत. याबद्दल बोलण्यासाठी आपण जाऊयात गेस्ट सेंटरला. आपल्यासोबत आहेत पाहुणे. आपल्यासोबत आता मला दिसत आहेत राजू वाघमारे, शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते. थोड्याच वेळात आपल्यासोबत असतील सुषमा अंधारे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या प्रवक्त्या, आणि शिवराय कुलकर्णी काँग्रेस भाजपतर्फे भूमिका मांडण्यासाठी, आणि त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ता अंजली दमाने असतील. राजू वाघमारेजी, स्वागत आहे आपलं. माझा पहिला प्रश्न आहे की एवढ्या घटना घडतायत, एक साधं उदाहरण सांगतो. कॅन्टीन मधला सगळा प्रकार झाल्यानंतर सुद्धा संजय गायकवाड आता काय करतायत तर ॲफिडेव्हिट वरती पोलिसांना सांगतायत की मी आणि इम्तियाज जलील आम्ही बॉक्सिंग करणार आणि त्याची सगळी जबाबदारी आमचीच आहे. हे आमदाराचं काम आहे का? असं का वागतायत? आज संजय गायकवाड जरी तुमच्या पक्षाचे असले तरी सत्ता म्हणून महायुतीच आहेत. काय म्हणाल यावर? प्रसन्नजी, या प्रकारच्या अशा वक्तव्याचा आम्ही निषेध केलेला आहे. आमचे सर्वोच्च नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी पण त्यांना समज दिलेली आहे. कडक शब्दामध्ये त्यांच्याशी बोलणी केलेली आहेत. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आमचे नेते सर्वोच्च नेते एकनाथ शिंदे साहेब स्पष्ट म्हणाले की सगळ्यांनी कमी बोलावं, काम जास्त करावं. ज्या पद्धतीने मी करतोय अशा पद्धतीच्या वाचाळ गोष्टी आपण करायच्या नाही आहेत. मला तुमच्यावर कारवाई करायला भाग पाडू नका, या शब्दापर्यंत शिंदे साहेबांनी त्यांना ताकीद दिलेली आहे. राजू वाघमारे डिस्टर्ब करतोय त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हाला डिस्टर्ब करतो म्हणून दिलगिरी व्यक्त करतो, पण एक आठवण करून देतो. तुमचा आधीचा पक्ष म्हणून नाही काढत, पण खरंच एक सिरियस रेफरन्स म्हणून, केवळ पॉइंट करायचा म्हणून नाही सांगत. 26/11 नंतर स्वर्गवासी विलासराव देशमुख तत्कालीन मुख्यमंत्री केवळ एका दिग्दर्शकाला घेऊन गेले म्हणून मुख्यमंत्रीपद गेलं होतं. आदर्श प्रकरणात जे नंतर सिद्ध झालं नाही आणि नंतर ते भाजपमध्ये अशोक चव्हाणांचं मुख्यमंत्रीपद गेलं होतं. अशा कारवाया होत असतील राजकारणामध्ये, तिथे आमदार थेट मारामारी करतात, वाटेल ते शब्द वापरतात. बरं, संजय गायकवाड दुसऱ्यांदा तसंच वागतायत. याला दरवेळी संकेत, समज दिली, हे दिली, हे पुरेसे आहे? राजू वाघमारेजी, तुम्ही पण आज किमान 3 दशकं तुम्ही राजकारणात आहात. नाही, मला हे पटलेलंच नाही. या गोष्टीचा निषेध पक्षानेही केलाय, आम्हीही करतोय. ही चुकीचीच गोष्ट आहे. याचं समर्थन कोणी करणार नाही. तो आमदार आमच्या पक्षाचा असला काय किंवा दुसऱ्या पक्षाचा असला काय, आमदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळी तुम्ही समाजापुढे जाता त्यावेळी तुम्हाला समाजाच्या बंधनाप्रमाणे, समाजाच्या चांगल्या वागणुकीप्रमाणे तुम्ही आदर्श म्हणून लोकांसमोर गेलं पाहिजे. बरं, हे मत आमच्या एकनाथरावजी शिंदे साहेबांचं पण आहे आणि पक्षाचं पण आहे. त्याच्यामुळे याच्या बाबतीत आम्ही कुठचीही तडजोड करत नाही आहोत. राजू वाघमारे, होतं असं की तडजोड करणार नाही म्हणजे काय करणार तर निषेध करणार. निषेध कुणाचा करणार? आमच्याच नेत्यांचा करणार आणि ते नेते पुन्हा तिथेच राहणार. मी सुषमा अंधारेंकडे जातो. सुषमा अंधारे सुद्धा जॉईन झालेल्या दिसत आहे. सुषमाजी, तुमचं स्वागत आहे झिरो अवरमध्ये. प्रश्न असा आहे, मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी विधिमंडळात तर व्यक्त केलीच, पण एबीपी माझाची बातमी अशी आहे की एक थेट कारवाई केली नसल्यास लोक हलक्यात घेतील, नेत्यांमध्ये स्पष्ट संदेश जाणार नाही, अशी चर्चा तरी आहे. तुम्ही या सगळ्या विषयाकडे कसं पाहताय? खरं तर मला असं वाटतं की मी वारंवार म्हणते की पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण विधिमंडळ आणि विधिमंडळाचे लोकप्रतिनिधी हे राज्यातल्या 12-12.5 कोटी जनतेचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे त्यांचं वागणं हे राज्याचं वागणं कन्सिडर केलं जातं. जेव्हा विधिमंडळाच्या प्रांगणामध्ये, म्हणजे जिथे कायदे तयार केले जातात आणि कायदे तयार करणारे प्रतिनिधी आहेत, तेच कायदा मोडतात आणि त्यानंतर अगदी जुजबी मी दिलगिरी व्यक्त करतो. तर हे इतकं पर्याप्त नसतं त्याच्यासाठी.
त्याच्या पुढे अजून काही कारवाई होणं अपेक्षित असतं, पण ती होत नाही. बरं. ज्या पद्धतीने एका पाठोपाठ एक खरं तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांपेक्षा सुद्धा जास्त जबाबदारीनं वागलं पाहिजे. मात्र सत्ताधारी अजिबात ती जबाबदारी नाही, किंबहुना सत्ताधाऱ्यांना हा एक छुपा मेसेज मिळालेला आहे का, एक एक असा अलिखित संकेत त्यांच्यापर्यंत मिळालाय का, की आपण काहीही केलं तरी आपल्यावर कुठलीही कारवाई होत नाही. ज्याचा परिणाम म्हणून संजय शिरसाट असतील, संजय गायकवाड असतील, पडळकर असतील, माणिक कोकाटे असतील, हे कुठल्या एका पक्षाचे लोक नाहीत, हे सगळे, किंवा सूरज चव्हाण असतील, या सगळ्याच लोकांचं जर एकूण वागणं बघितलं तर ते कमालीचं बेताल वागणं आहे. आणि अडचण अशी आहे की यावर प्रश्न कोणी विचारायचा, तर मी वारंवार म्हणते की लोकशाही व्यवस्थेचं सगळ्यात मोठं सौंदर्य जे असतं ते विरोधी पक्षांचं सहअस्तित्व असतं. विरोधी पक्ष नेत्याचं त्याच्यामधला वावर हा फार महत्वाची भूमिका अदा करतो. मात्र सध्या राज्याच्या विधिमंडळामध्ये खालच्या आणि वरच्या दोनही सभागृहाला विरोधी पक्ष नेता नसणं आणि विरोधी पक्ष नेत्याच्या शिवाय सभागृहाचं कामकाज पार पाडायचं तो प्रश्न कोणी विचारायचा. त्यामुळे आम्हाला कोणी विचारणारच नाही. आम्ही कसे बेलगाम घोडे आहोत आणि आम्ही काही करू शकतो. म्हणजे एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा एकीकडे मुख्यमंत्री समज देत आहेत आणि दुसरीकडे चक्क आमदार संजय गायकवाड हे करारनामा प्रकाशित करतात. म्हणजे आणि या करारनाम्यावर कुणी ब्र शब्द काढत नाही की अरे असा कायदे मंडळाचा एक लोकप्रतिनिधी अशा पद्धतीने चक्क करारनामा करतोय आणि त्या करारनाम्यात तो सांगतोय की कुणीही मध्ये यायचं नाही, पोलिसांनी सुद्धा मध्ये यायचं नाही. तुम्ही कोण आहात? तुम्ही लोकप्रतिनिधी आहात की गुंड आहात? आणि असे जर गुंड निवडून दिले जात असतील तर तिथल्या मतदारसंघातल्या लोकांनी याचा काय अर्थ काढायचा? कारण तेवढ्या सगळ्या मतदारसंघातल्या लोकांचं नेमकं काय होईल? बरं, याच्यावरती ज्या मलमपट्ट्या केल्या जात आहेत, वारंवार त्या मलमपट्ट्या होत आहेत की हा आम्ही समज दिली, आम्ही हे केलं. समज देणं म्हणजे काय आणि खरंच त्याचा परिणाम होतोय का? नुसतं सुषमाजी समज देणं असं नाहीये, वस्तुतः हा दखलपात्र गुन्हा आहे. ती मारहाण करण्यात आलेली आहे आणि नुसतं मारहाण नाही, बॉक्सिंगच्या स्टाईल मध्ये मारहाण झालेली आहे. हा दखलपात्र गुन्ह्याच्या पलीकडे जाऊन त्याच्यावर थेट कारवाई करायची परवानगी द्यायला हवी होती. आदर्श स्थितीत आमदारावर थेट कारवाई करता येत नाही नियमानुसार, पण ती परवानगी द्यायला हवी होती विधिमंडळाने, पण ते होणार नाही कारण सगळंच घरचं कार्य आहे. मी एकदा शिवराय कुलकर्णीकडे जाऊन तुमच्याकडे परत एकदा येतो. सुषमाजी, अंजली दमानिया सुद्धा आलेल्या मला दिसतात. शिवराय कुलकर्णीजी, कारवाई तर झालेलीच नाही, क्रिमिनल केस असलेल्या प्रकरणात कारवाई नाही झालेली कारण प्रिव्हिलेज येतो, पण मग किमान पक्षीय कारवाई तरी करा, महायुती अंतर्गत तरी कारवाई करा. आणि संजय गायकवाड तर आता थेट नोटीस देत आहेत की आमच्या दोघांच्या बॉक्सिंगमध्ये कोणी मध्ये यायचं नाही. प्रसन्नजी, आता सुषमाताई अंधारे ज्या पद्धतीने बोलल्या की पक्षीय अभिनिवेशाच्या बाहेर जाऊन या विषयावर गंभीर चिंता व्यक्त केली पाहिजे, याच्याशी मी सुषमाताईंशी आयुष्यात पहिल्यांदा सहमत आहे. असं आहे की ज्या नावांची चर्चा आपण करतो आहे त्याच्यात गोपीचंद पडळकर आहेत, कोकाटे आहेत, त्याच्यानंतर संजय हे आपले गायकवाड आहेत. तर संजय गायकवाडांचं जे कृत्य आहे ते अगदी बटबटीतपणे सगळ्यांनी पाहिलेलं आहे. तो त्यांनी लिहिलेला करारनामा असो की त्यांनी केलेली मारहाण असो, याचं समर्थन कोणी करू शकत नाही, त्याचा निषेध केला पाहिजे. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावरची तीव्र नाराजी आपली त्यांच्या पक्षाच्या नेत्यांकडे व्यक्त केलेली आहे. त्यांनी स्वतःही विधान केलेलं आहे. विधिमंडळामध्ये देवेंद्रजी जे बोलले ते सरसकट कुठलाही पक्षीय अभिनिवेश न बाळगता आमदारांनी जबाबदारी ठेवली पाहिजे. ही बाब जितेंद्र आव्हाडांनाही लागू होते, त्यांनी देखील गुंड नेले सभागृहामध्ये. ही बाब माजी खासदार असलेल्या इम्तियाज जलील यांना देखील लागू होते. हे जे वातावरण खराब झालेलं आहे या सगळ्यांसाठी ही गंभीर बाब आहे. याच्यावर कारवाई निश्चितपणे झाली पाहिजे. मला असं वाटतं की आज एखादी घटना घडली आणि 12 तासाच्या आतमध्ये काहीतरी शासनाचा किंवा कुठला तरी निर्णय होईल असं होत नसतं. प्रत्येकाचं प्रत्येक गोष्टीचं मूल्यमापन होत असतं आणि मूल्यमापनानुसार निर्णय होतात. मुख्यमंत्र्यांनी संकेत दिलेले आहेत की हे योग्य नाही, हे संकेत त्यांच्या नेत्यांना दिले आहेत. शिवरायजी, मी तुम्हाला संकेतामुळे मला आठवलं म्हणून सांगतो, 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीपासून नितेश राणेंच्या प्रक्षोभक वक्तव्यांप्रकरणात नाराजी तेव्हा मुख्यमंत्रीच होते, तेव्हा मुख्यमंत्री नव्हते देवेंद्र फडणवीस, पण पक्षाचे प्रमुख नेते म्हणून तेव्हा सुद्धा नाराजी व्यक्त केली होती. नंतर सुद्धा समज देण्यात आली होती. आजता काय तरी काही दिसत नाही. नंतर तर थेट मंत्रीच झाले नितेश राणे. मी पुन्हा सुषमा अंधारेंकडे जातो कारण त्यांना नंतर मला फ्री सुद्धा करायचं आहे. सुषमाजी, संकेत आणि समज आणि प्रत्यक्ष कारवाई या बाबतीत विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला काय वाटतं? प्रसन्नजी, अर्धवट 10 सेकंद मला द्या. प्रसन्नजी,
10 सेकंद मी येतो शिवराजजी, तुमच्याकडे येतो. सुषमाजी नंतर जाणार आहेत, तुमच्याकडे येतो मी. आम्हाला काय वाटते हे मांडण्यासाठी, सभागृहात विशेषतः मांडण्यासाठी मुळात विरोधी पक्षनेता तिथे असणं फार अपेक्षित आहे. परंतु विरोधी पक्षाचा विरोधी पक्षनेता नसल्यामुळे तुम्ही आता या लोकांवर नेमकी काय कारवाई केली हे प्रश्न कसे विचारायचे, हा एक प्रश्न आहे. मगाशी बरं झालं, मी तो त्याचा उल्लेख खूप आधी ट्विटमध्ये पण केलेला आहे की 26/11 नंतर फक्त त्या ठिकाणी दिग्दर्शकाला नेल्यामुळे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. हा फार मोठा दाखला आहे आपल्याकडे. याचाच अर्थ असा की राजकीय लोकप्रतिनिधींचे वर्तन व्यवहार कुठे आणि कसे असावेत याचे काही संकेत आपल्याकडे नेमून दिलेले आहेत. बरोबर आहे. मात्र त्या वर्तन व्यवहाराचे संकेतच पाळले जात नसतील आणि यामुळे विधिमंडळाची गरिमा, जे विधिमंडळ कधी काळी अत्यंत अभ्यासू लोकांनी गाजवलेलं आहे, ते विधिमंडळ जर गुंडांचा आखाडा होत असेल आणि त्यावर जर अजूनही मुख्यमंत्री जर विचार करणार नसतील तर निश्चितपणे मला असं वाटतं की येणाऱ्या काळात, कारण ज्या पद्धतीने आता सगळा चिखल झालाय, हा चिखल यामध्ये संजय गायकवाडांना जाब विचारला जात नाही, शिरसाटला विचारला जात नाही, पडळकरला विचारला जात नाही. याच्यामध्ये अँसरेबल आणि उत्तर देण्याची जबाबदारी ही सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांची आहे. मुख्यमंत्र्यांना या सगळ्या प्रश्नांना सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीच आता ही भूमिका घ्यावी लागेल की मला उत्तरं द्यावी लागतात, तुम्ही गोंधळ घालताय आणि मला उत्तरं द्यावी लागतायत. सो आता मी यांचा प्रमुख म्हणून मी आपल्याला काही सूचना देतोय आणि त्या सूचना स्ट्रिक्टली फॉलो झाल्या पाहिजेत. मला वाटतं की मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, कारण ते संपूर्ण मंत्रिमंडळाच्या आपण ती अपेक्षा करूयात. सुषमाजी धन्यवाद, तुम्ही वेळ दिला आणि सुषमा अंधारे यांनी पूर्व सूचना दिल्यानुसार त्या कार्यक्रमातून जात आहेत हे नमूद करायला हवं. आपल्यासोबत आता अंजली दमानिया सुद्धा आहेत. मी त्यांच्याकडे अंजली दमानियांकडे जाऊन त्यानंतर मी पुन्हा शिवराय कुलकर्णींकडे जाईन. अंजलीजी, स्वागत आहे आपलं कार्यक्रमात. प्रश्न असा आहे की मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली, एक तर विधिमंडळात केलीच होती, आणि एबीपी माझाची बातमी आहे की मुख्यमंत्र्यांचा असा मनोदय आहे की कारवाई नाही केली तर काळ सोकावेल. तुम्ही याकडे कसं पाहताय? नाही, नक्कीच सोकावेल. आणि आताच मला वाटतं इतका तो सोकावलेला आहे की जो उठतो तो त्याच्या मनाला येईल ते करतोय, वाटेल ते करतोय. म्हणजे गुंडगिरी तर इतकी वाढत चालली आता या सगळ्या नेत्यांची की त्याला काय बोलावं. आणि म्हणजे मला तर ना, मी मंत्रालयात गेले की मी अशी गार होते तिकडचे सगळे लोक बघून. ते असे सगळे असे झब्बे कुर्ते, ते जॅकेट वगैरे घालून येतात, हातात फुलांचे गुच्छ, गळ्यात अशी जाड ती सोन्याची चेन, हातात कडं, आणि हे सगळं घालून तिथे येऊन बस त्यांचं काम काय की जाऊन नेत्यांना खुश करणं, आपापल्या लोकांना पदं मिळवून देणं, आपापल्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट मिळवून देणं. आणि राजकारणाकडे ना आता सामान्य माणसाला जर विचारलं ना, प्रसन्न पाहवत नाहीये, हे खरंच पाहवत नाहीये. आणि म्हणून मला नेहमी वाटतं की कितीही मी राग केला ना फडणवीसांचा, तरी असं वाटतं की त्यातल्या त्या तास ते बरे आहेत ते ना, तर असं वाटतं की त्यांनी तरी निदान त्यातनं काही मार्ग काढावा. आणि आताच्या घटकेला आपण एकानंतर एक सगळे मंत्री बघितले, शिरसाट बघितले, ते संजय गायकवाड बघितले, पडळकर, आव्हाड. ते म्हणजे आव्हाड काय, तुम्ही अधिवेशनात जाताना मंगळसूत्र चोर काय, मंगळसूत्र चोर काय, तुम्ही म्हणजे एक तर ते मला नेहमी ड्रामा किंग वाटतात. कधी हातकड्या काय घालून येतात. अरे तुम्ही सिरियसनेस दाखवा ना, डिबेट चांगल्या मुद्द्यांवर करा ना. पण त्याच्यासाठी मला असं वाटतं की ती जी बौद्धिक पातळी पाहिजे ती आत्ताच्या राजकारण्यांमध्ये आहे की नाही, इथून मला डाऊट वाटतो. त्याच्यानंतर आपण ती फ्री स्टाईल मारामारी विधान भवनात बघितली, म्हणजे आपण त्याला लोकशाहीचं मंदिर म्हणतो, ते झालं. तर ते सूरज चव्हाणची बघितली. अरे काय चाललंय हे? मी राजू वाघमारेंकडे हाच मुद्दा घेऊन जातो आणि त्यानंतर शिवराय कुलकर्णींकडे जातो. राजू वाघमारेजी, एकनाथ शिंदेचं एक मान्य करायला हवं, आणि मी कौतुकाने राजू वाघमारेजी जाहीरपणे हे नमूद करेन की 2.5 वर्षाचा जो काही काळ होता त्यांना मिळालेला मुख्यमंत्री म्हणून, एकनाथ शिंदेने आपली प्रतिमा खरंच बनवली. ते नेहमीच्या आधीच्या भूमिकेच्या पलीकडे गेले. म्हणजे शिवसेनेत आधी ते दुय्यम पदावर होते, नंतर ते थेट शिवसेनेचे प्रमुख झाले आणि मुख्यमंत्री झाले. ही प्रतिमा रुजत असताना आज संजय गायकवाड, शिरसाट, नंतर आणखी तुमचे कोणी नेते, त्यांच्या सगळ्या बाकीची वक्तव्य वगैरे, ह्या सगळ्याचं आता करायचं काय? म्हणजे एकीकडे देवेंद्र फडणवीस या शब्दात जेव्हा नाराजी व्यक्त करत असतात त्याचा एक अर्थ असा असतो की तुमचे पक्षप्रमुखांनी नाराजी व्यक्त करत आहेत. राजू वाघमारे, सगळ्यात पहिलं मी प्रसन्न पुन्हा एकदा सांगतो की आमच्या पक्षप्रमुखांनी अगदी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केलेली आहे. आता
तुम्हाला एक लक्षात आलं असेल की नाराजी पक्षाच्या मीटिंगमध्ये व्यक्त केली, त्यांनी मीडियावर व्यक्त केली की हे चालणार नाही म्हणून. त्याच्यानंतर आमच्या मंत्री कोणीही स्टेटमेंट देत नाही आहेत, कोणीही बोलत नाही आहेत. सगळ्यांना कामं करायला सांगितलीत, कामानी उत्तरं द्यायला सांगितलीत, त्याच्यामुळे कोणच बोलत नाही आणि मीडियावरच्या येणाऱ्या स्टेटमेंट आमच्या पक्षाच्या बंद झालेल्या आहेत. आता राहिला प्रश्न गायकवाडांसारख्या आमदारांवर किंवा याच्यापूर्वी विधान भवनामध्ये पण मारामारी झालेली, पोलीस इन्स्पेक्टरला मारलेलं, जे काय झालेलं, आमदारांवर तुम्ही काय कारवाई करू शकता विधिमंडळाच्या कायद्यानुसार? त्यांच्याकडे काही पोस्ट असेल तर पक्षातून तुम्ही काढू शकता, पण आमदारावर विधिमंडळाच्या कायद्यानुसार तुम्ही काही करू शकत नाही. राजू वाघमारेजी, आता हे वस्तुतः मी सांगायचं कारण नाहीये. तुम्ही स्वतः राजकारणात दोन गोष्टी करू शकता. तुम्ही पक्षाची शिस्तपालन समिती असते, ती शिवसेनेत असावी अशी मला अपेक्षा आहे. पक्ष शिस्तपालन समितीकडे नोटीस पाठवू शकता. आणि दोन, प्रामाणिकपणाचा कळस असेल, नीतिमत्ता, तर स्वतः शिवसेना पक्ष विधिमंडळ अध्यक्षांना सांगू शकतो, विधानसभा अध्यक्षांना, की या आमदारावरती पोलिसी कारवाई करायला आमची ना नाहीये आणि तुम्ही ती कारवाई करा. हे करू शकता. आता हे तुम्ही करणार आहात का ते तुम्ही सांगा. बघा, आता मरीन लाईन मध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. कारवाईचा निर्णय पक्षाचं श्रेष्ठ नेतृत्व घेईल आणि आम्ही आमच्या नेतृत्वाने तसे संकेतही दिलेले आहेत की अशा पद्धतीचं वागणूक बरोबर नाही. कारण एकनाथ शिंदे साहेबांनी आपली इमेज आज महाराष्ट्रामध्ये जननेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं पूर्णपणे. त्यांची इमेज जी आहे ते कुठेही जातात, एवढं पब्लिक आणि एवढे लोक त्यांच्यासाठी आतुर असतात. त्याच्यामुळे पवार साहेबांनंतर असलेला एक लोकप्रिय नेता म्हणून एकनाथरावजी शिंदे साहेबांनी आपली इमेज केले आणि पक्ष म्हणून त्या इमेजला तडा जाऊ नये, ती इमेज अबाधित राहावी, शिवसेना पक्षाची एक इज्जत आणि नाही, अर्थातच तशीच राहावी. या एकनाथ शिंदेंचं लोकप्रियता आहे, चेहराही आहे. तुम्ही फक्त पवारांच्या नंतर एकनाथ शिंदे घेत असताना मध्ये तुमच्या महायुतीचे प्रमुख नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विसरू नका. राजू वाघमारे, अडचण नका करू स्वतःची आणि पक्षाची, पण तो विषय नाही आताचा. मी जातोय भाजपकडे, शिवराय कुलकर्णींकडे. मी आमच्या पक्षाचं बोलतोय, शिवराय कुलकर्णी बोलतील ना? नाही, शिवराय तुम्ही पवारांचं नाव घेतलं ना, पण पवारांचं नाव घेतलं. पवार कुठे तुमच्या पक्षाचे? फडणवीस. अच्छा, ठीक आहे. मी फक्त सांगितलं तुम्हाला. सध्याच्या दिल्लीतल्या घडामोडी तुम्ही बघत असाल, म्हणून मी तुम्हाला संकेत दिला, तुम्हाला दिल्लीतल्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर. शिवराय कुलकर्णींकडे मी जातो. शिवराय कुलकर्णीजी, हे सगळं मी एक वेळ राजू वाघमारेंना प्रश्न विचारेन, काय अजित पवार असतील तर त्यांच्या नेत्याला, प्रवक्त्याला विचारलं असतं, पण विधिमंडळाचे नेते म्हणून, महायुतीचे प्रमुख नेते म्हणून, मुख्यमंत्री म्हणून याची नैतिक जबाबदारी आपल्या पक्षाची आणि नेत्याची आहे. आपल्याकडनं या बाबतीत काय होत आहे? अधिकृतरित्या आपण आपली नाराजी व्यक्त केली आहे का पक्षांकडे, आणि आपण काय करणार आहात? मला हे निश्चित आहे की जेव्हा देवेंद्रजी विधिमंडळामध्ये ज्या कडक आणि स्पष्ट शब्दात सूचना देतात, सांगतात, आपली वेदनाही व्यक्त करतात, विधिमंडळाचं कामकाज कसं चाललं पाहिजे, महाराष्ट्राच्या परंपरा काय आहेत, त्या सांसदीय आयुधांचा वापर करण्यामध्ये देवेंद्रजी हे अतिशय कर्तबगार असे लोकप्रतिनिधी आतापर्यंत राहिलेले आहेत. आणि म्हणून त्यांनी त्यांचा माइंडसेट जो आहे आणि त्यांची कामाची जी शैली आहे ती स्पष्ट आहे. त्यामुळे त्यांनी निश्चितपणे हे केव्हाच सांगितलेलं असेल. फक्त एवढंच आहे की मीडियाला घाई आहे की आता घटना घडली, संध्याकाळपर्यंत निकाल द्या. राजकारणामध्ये होत नाही, मूल्यमापन केलं जातं प्रत्येक व्यक्तीचं, प्रत्येक निर्णयाचं, दोन्ही बाजूंचं. आता आपण मगाशी बोलता बोलता नितेश राणेंचं उदाहरण दिलं. अहो, नितेश राणे रोज संजय राऊतांची भाषा नाही बघत का आपण? मग संजय राऊतांच्या भाषेला, ज्या भाषेत मी आता तुमच्याशी चर्चा करतोय या वृत्तवाहिनीवर, या भाषेत चर्चा केली तर काही उपयोग नाही. एक ओठावर नुकती मिसळून फुटलेला 18-20 वर्षाचा राजकुमार, राजपुत्र, तो रोज एकनाथ शिंदेसारख्या वरिष्ठ नेत्याला, आपल्या बापापेक्षा मोठ्या असलेल्या वयाच्या शिवराय कुलकर्णीजी, यालाच काटेरी खुर्चीवर बसणं म्हणतात. ती जबाबदारी तुमची आहे. ते कोणती भाषा वापरतात म्हणून तुमची भाषा ठरू शकत नाही. अहो असं आहे की कधी तर सांगावं लागेल ना त्यांना त्या भाषेमध्ये. मग नितेश राणे जे काम करतात ना, म्हणून नितेश राणे लोकप्रिय ठरतात. लोकांना आवडत नाही. हा पण इंटरेस्टिंग मुद्दा आहे. मला शिवराय कुलकर्णीचा मुद्दा आवडला. मी अंजली दमयन्यांवरती हा सेगमेंट क्लोज करत असताना मी हाच मुद्दा घेऊन अंजली दमयन्यांकडे जातो. हा इंटरेस्टिंग मुद्दा होता. शिवराय कुलकर्णींचे धन्यवाद. अंजली दमयन्याजी, आता शिवराय कुलकर्णी फार महत्वाचं वाक्य म्हणाले,
असं बोलल्यामुळे नितेश राणे लोकप्रिय ठरतात, असं बोलल्यामुळे संजय गायकवाड लोकप्रिय ठरतात, संजय राऊत लोकप्रिय ठरतात, सगळेच लोकप्रिय ठरतात. सो आता ही एक सिस्टीम आहे का, म्हणजे महाराष्ट्राच्या पॉलिटिकल डिस्कशनचा हा नवा लो स्टँडर्ड आपण सेट केलाय का? प्रसन्नजी जे मी बोललो नाही ते माझ्या तोंडी घालून. पूर्वी त्या प्रत्येक गोष्टीचं स्टँडर्ड असायचं. दादा 2 मिनिटं आपलं बोलणं झालं असेल तर मी बोलू का? नाही अंजलीजी मला आपल्यामध्ये बोलायचं नाहीये, अजिबात नाही. मला तुमच्यामध्ये बोलण्याची माझी मानसिकता नाही. फक्त प्रसन्नजींनी जे वाक्य वापरलं की त्यामुळे ते लोकप्रिय ठरतात, ही माझी भावना नाही, हे मी व्यक्त केलेलं नाही. हे माझ्या तोंडी कशाला घालता? अहो त्याची ज्याला जी भाषा कळेल त्या भाषेत उत्तर नितेश राणे देतात. असं आहे नितेश राणे बोलतात तुम्ही बातमी दाखवता, माझं लक्षात आलं. ठीक आहे, संजय राऊतांचं काम दाखवतो. बरं अंजली दमाने, ठीक आहे शिवराजी तुम्ही स्पष्टीकरण दिलं, मी अंजली दमाने यांकडे जातोय. अंजलीजी. नाही आता त्यांना बहुतेक असं म्हणायचं असेल की जर संजय राऊत अमुक भाषेत बोलले तर त्यांना नितेश राणे त्याच भाषेत उत्तर देतात, पण त्या भाषेत खरं उत्तर देण्याची गरज आहे का? आपण सुसंस्कृत सुसभ्य अशी भाषा राजकारणात वापरू शकत नाही का? कोणी कुठली त्यांची पातळी सोडून बोललं म्हणून आपण पण पातळी सोडून बोलण्याची गरज आहे का? आता सूरज चव्हाण माझ्याबद्दल जे त्यांनी विधान केलं तर मी त्यांच्या लेवलला जाऊन कधीच बोलणार नाही. आपण आपली सभ्यता तशीच ठेवून त्यांना बरोबर चाप लागेल अशी भाषा वापरणं आपल्याकडनं अपेक्षित आहे. आणि आताच्या घटकेला महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा इतका खालावलाय की शिवीगाळ होताना दिसतीये, असभ्य भाषा वापरलेली दिसतीये की माध्यमांना बीप देऊन ते दाखवावं लागतंय. आपापसातली जेव्हा टेलिफोन कॉन्व्हर्सेशन येत आहेत खासदारांबरोबरची, त्याच्यात सुद्धा इतकी असभ्य इतकी शिवीगाळ केली जाते की ते ऐकवत नाही. असं कुठेतरी वाटतं की राजकारणाला खरंच आता दिशा देणं अपेक्षित आहे आणि ते कोणीतरी करावं, त्याची सुरुवात तरी करावी. आत्ताच्या घटकेला इतका तो पडत चाललाय स्तर की खरंच आता पावत नाही. मी अंजली दमाने जणू आता लोकांच्या मनातल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. याच्यातला चर्चेचा भाग सोडला तरी सुद्धा हे लोकांना पटत नाहीये. लोक बघतायत, सर्वसामान्य सुद्धा बघतायत. आधीच लोकांचा राजकारणातून रस निघत चाललेल्या मतदान आपलं घट आहे, त्या घटना घडू लागल्या. त्याच्या जोडीला पक्षातली जोडफोड तर मी त्याच्या जातही नाहीये. तर मग आपण लोकशाहीचे कोणते मानदंड तयार करणार आहोत? अपेक्षा आहे शिवराजी, म्हणजे तुम्हाला बेसिक मुद्दा तुमचाही कळला की भाजपने निषेधच केलेला आहे आणि मला राजू वाघमारेंचा सुद्धा कळला की त्यांचाही पक्ष याचं समर्थन करत नाही. ते कृतीतून दिसावं एवढी एक नम्र विनंती आणि अपेक्षा आहे लोकांच्या तर्फे. या चर्चेसाठी आपण सगळ्यांनी वेळ दिला, आपले आभार. वेळेची मर्यादा पाळावी लागेल कारण मला पुढचा विषय सुद्धा आहे, तोही महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांचे आभार मानून मी इथे थांबतोय. मात्र लगेच पुढचा विषय आपण सुरू करतोय आणि तो आहे आज केंद्र सरकारने घेतलेला महत्त्वाचा निर्णय. केंद्र सरकारने आज उल्लू ॲप असेल किंवा अल्ट बालाजी असेल किंवा तत्सम प्रकारची ॲप्स असतील, अशी जवळपास 10 पेक्षा जास्त ॲप्स आहेत, त्यांच्यावरती बंदी आणलेली. ही कोणती ॲप्स आहेत? ही ॲप्स ज्याला सॉफ्ट पॉर्न म्हणजे पूर्ण लैंगिक आशय नसतो त्यामध्ये, म्हणजे पूर्ण नग्नता नसते, मात्र त्या कडेने जाणारा अशाच प्रकारचा आशय कॉन्टेंट त्यामध्ये असतो आणि त्याला बघणारे प्रचंड प्रमाणात लोक आहेत. त्याची म्हणजे उल्लू सारखं एक ॲप जर का घेतलं तर 1 कोटीपेक्षा जास्त त्याचे डाउनलोड्स आहेत. ही सगळी इंडस्ट्री काही जवळपास 100-500 कोटीची आहे. त्याच्यातला मोठा रेव्हेन्यू सुद्धा जनरेट होतो. एक अख्खी इंडस्ट्री आहे. निर्माता दिग्दर्शकापासून स्पॉट बॉयपर्यंत अशी इंडस्ट्री आहे आणि त्या सगळ्या ॲप्सवरती केंद्र सरकारने बंदी आणली. का बंदी आणली आहे? 1 त्याचे दुष्परिणाम, 2 अशा प्रकारचा कंटेंट, त्याचं मग संस्कृतीवर होणारे परिणाम आणि त्याच्या मागचं अर्थकारण, या सगळ्याच गोष्टी त्याच्यात लक्षात घेण्यात आलेल्या आहेत. वरकरणी पाहता हे खरं आहे, असे ॲप्स किंवा असा लैंगिक आशय, त्याचे होणारे दुष्परिणाम हे नाकारायचं कारण नाही. पण सरसकट असं बंदी आणल्यानं ते सुद्धा 20 आणि 25 ॲप, जगामधला जो अशा कंटेंटचा धबधबा आहे जो तुम्हाला टॉरंटवरती, टेलिग्रामवरती, विविध अन्य OTT प्लॅटफॉर्मवरती मिळतो, अन्य प्रकारच्या अनधिकृत वेबसाईट्सवरती मिळतो, तिथे या ॲप्सवरती बंदी घालून नेमकं काय साध्य करणार? कारण ती स्वतःमध्ये इंडस्ट्री तर आहे आणि भारतीय कलाकार आणि तंत्रज्ञ त्यात कामही करतात. मग अशावेळी ही बंदीचं कारण फक्त काहीतरी एक निर्मिती करण्यापुरता, वातावरण निर्मिती करण्यापुरता आहे का? हा आपण विषय चर्चेला घेणार आहोत. त्यासाठी पुन्हा गेस्ट सेंटरला जाऊयात. आपल्यासोबत आहेत अनिल थत्ते. अनिल थत्ते हे पत्रकार आहेत आणि अनेक संवेदनशील विषयावरती धीटपणे भाष्य सुद्धा ते करतात. मग ती राजकारण्यांची लफडी गोलंगडी असतील, अश्लीलता असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील, या विषय घेऊन मी त्यांच्याकडे जाणार आहे. त्यापूर्वी आजचा प्रश्न आपण बघणार आहोत कारण त्याच्यावरती सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया हव्यात. त्यासाठी मी पुन्हा जातोय माझा पोल सेंटरला. पाहूयात आजच्या या विषयाचा प्रश्न.
आजचा प्रश्न आहे, उल्लू अल्ट बालाजी अशा ॲप्सवरती बंदी आणल्याने आशय पाहिलं जाणं थांबेल का? अश्लील आशय पाहिला जाणं थांबेल का? होय आणि नाही मध्ये याच्या प्रतिक्रिया आहेत आणि आमच्या एक्स, फेसबुक, इंस्टाग्राम यावरती जाऊन तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता. मी यासाठी घेऊन पुन्हा एकदा अनिल थत्तेंकडे जाईन. अनिल थत्तेजी, ह्या अशा ॲप्सवरती बंदी आणणं आणि शेवटी संस्कृती बुडाली. शेवटी काय म्हणजे विजय तेंडुलकरांच्या शांतता कोर्ट चालू आहे मध्ये जी मुख्य प्रोटॅगनिस्ट आहे तिच्या साडीवरचा निळा डाग असेल, अन्यथा अशा कोणत्याही घटना असतील किंवा सखाराम बाइंडरमध्ये थिएटरमध्येच कपडे बदलणारी ॲक्ट्रेस असेल, इथपासून आमची संस्कृती जी काय बुडायची दरवेळी असते ती अशी ॲप्समुळे सुद्धा बुडते. तर ह्या सगळ्या निर्णयांकडे तुम्ही कसं पाहता? मला असं वाटतं की त्यांनी ह्या ज्या उल्लू वगैरे तुम्ही नावं घेता तर ते एका ना सोफिस्टिकेट, कारण ही सगळी पेड ऍप्स आहेत. सामान्य माणूस जो आहे तो जिथे पैसे द्यावे लागत नाहीत अशा प्रकारचा हार्ड कोर, ज्याला आपण हार्ड म्हणू, त्या प्रकारच्या पॉनकडे जास्त जातात. हे सगळं स्टोरी बिरी असं त्याला डायरेक्शन, अमुक तमुक ऍक्टर्स थोडंसं कलात्मक टच देऊन वगैरे वगैरे ते करत होते. आता त्याच्यावर बंदी घातल्यामुळे तुम्ही सुंदर शब्द वापरला की जगातून जो धबधबा येतोय त्याला कसा आळा घालणार किंवा तो कसा थांबवणार. तर मला स्वतःला हे पॉलिटिकल काहीतरी गेम वाटतोय याच्या मागे, की आम्ही फार संस्कृती रक्षक आहोत असं दाखवण्याचा प्रकार आहे. कारण त्यांनाही माहितीये की 25 ऍप म्हणजे काही नाही, अजून 25 लाख ऍप्स असतील जगामध्ये आणि ती सगळी येतातच आहेत. त्यामुळे उलट आहे असं की हे पैसे देऊन करणाऱ्यांऐवजी आता आणखीन वाईट पद्धतीचं येईल आणि ही माणसाची काय म्हणतात प्राचीन प्रवृत्ती असावी, त्याशिवाय खजुराहो सारखी शिल्प झालीच नसती. मी विनायक आंबेकरांकडे जातो. भाजपचे प्रवक्ते सुद्धा आहेत अनिलजी आपल्यासोबत. विनायक आंबेकर आहेत आणि मला दिसतंय माध्यम अभ्यासक, विशेषतः समाज माध्यमावरच्या विविध प्रवाहांचे अभ्यासक मुक्ता चैतन्य सुद्धा, त्यांच्याकडे सुद्धा जाईन. सगळ्यांचं स्वागत. मी आंबेकरांकडे जातो. विनायक आंबेकरजी, आत्ता अशी मागणी झालेली नसताना आणि अशा प्रकारचा कंटेंट जगभरामध्ये आणि भारतामध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध असताना हे अचानक ॲप्स बंदी करायचं असं काय कारण? काय मागणी झाली नाही हे म्हणणं प्रसन्नजी तेवढंसं बरोबर नाही. कारण आपले OTT प्लॅटफॉर्मवरती बॅन करा, त्याच्यावरचा जो कंटेंट आहे त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन टाका, अशा प्रकारची ॲप्स बॅन करा, अशी मागणी सतत समाज माध्यमांवरून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून होत असते. त्यालाच प्रतिसाद देऊन सरकारने ही बंदी घातलेली आहे. आता याच्यातला जो तुम्ही विचारलेला प्रश्न आहे तो अगदी योग्य आहे की ही बंदी घातल्याने काही होईल का? तर ही बंदी घातली ती ISP म्हणजे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर यांच्यावरती IT ऍक्ट प्रमाणे कंपल्शन आहे की ज्या अशा प्रकारच्या वेबसाईट आहेत त्या जर गव्हर्नमेंटनी बॅन करा असं सांगितलं तर त्यांना त्या कराव्या लागतात आणि तशा त्या होत्यात हे मी कन्फर्म करून तुम्हाला सांगतोय. नाही पण विनायक आंबेकरजी, पण ह्या अशा 25 ॲप्स वगैरे ही आता देशाची आता या प्रमुख लक्षण म्हणजे काही असा काही डेटा आहे का की हे बघितल्यामुळे असं काहीतरी होतंय किंवा काय? म्हणजे ही ॲप्स का बंद करायची? कारण ह्याच्या पलीकडे प्रचंड कंटेंट उपलब्ध होतं. अहो, हॉलिवूडमध्ये रिलीज झालेली फिल्म दुसऱ्या दिवशी टेलिग्रामवर असते. अगदी बरोबर आहे ना, पण म्हणून सरकारने काहीच इनॅक्शन ठेवायची, काहीच ऍक्शन करायची नाही असं तर होऊ शकत नाही. सरकार स्टेप बाय स्टेप प्रत्येक विषयाचा अभ्यास करून त्याप्रमाणे निर्णय घेत असतं. त्यातला हा एक निर्णय आहे. मी मुक्ता चैतन्य यांच्याकडे जातो. मुक्ता, 2 कारणांसाठी मी येतोय. एक, अशा प्रकारचा आशय मोठ्या प्रमाणात बघितला जातो, अशी आकडेवारी उपलब्ध आहे. त्याचे काही ॲडव्हर्स परिणाम आहेत का? त्या बाबतीत काही समोर माहिती येते का? हा पहिला भाग. दुसरा भाग, अशा प्रकारे ॲप्स कशावरही बंदी आणली की त्याचा खप वाढतो, मग ती दारू असो किंवा अशा प्रकारे लैंगिक विषयासंदर्भातला आशय असो. मग याकडे तुमच्यासारखे अभ्यासक कसं पाहता? पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की आपल्याकडे दुर्दैवाने मनोसामाजिक पातळीवरचे सर्वेज होत नाहीत. आपल्याकडे फक्त सर्वे जे होतात ते युजर बिहेवियरचे सर्वे होतात, म्हणजे किती माणसं वापरतायत, कुठले प्लॅटफॉर्म वापरतायत हे होतात. पण त्याचा जो काही इम्पॅक्ट लेव्हल आहे त्या इम्पॅक्ट लेव्हलचा सर्वे किंवा त्याच्याबद्दलचं संशोधन हे मुळतःच भारतामध्ये फार कमी प्रमाणात होतं. सो असा डेटा आपल्याकडे अवेलेबल नाहीये. पण आम्ही काम करताना जे बघतो त्याच्यामध्ये असं लक्षात येतं की हे सगळ्या ज्या अडल्ट साईट्स आहेत याच्यावरती जाण्याचं प्रमाण आणि त्याचा इम्पॅक्ट ह्या दोन्ही गोष्टी
प्रचंड आहेत. बरं. म्हणजे अगदी टीनेज पासनं मुलं आणि मोठी माणसं तर ऑब्व्हियसली जातातच, पण टीनेज पासनं मुलं सुद्धा या सगळ्या साईट्स ऍक्सेस करतात डेफिनेटली. आणि त्याचं व्यसन लागण्याच्या काही केसेस आम्ही गेल्या काही वर्षांमध्ये बघितलेल्या आहेत की बरं. इम्पल्सिव्ह बिहेवियर ज्याला आपण म्हणतो की सतत पुन्हा पुन्हा बघावंसं वाटणं, पुन्हा पुन्हा जावंसं वाटणं, ह्या गोष्टी डेफिनेटली आम्ही गेल्या काही वर्षात बघतो आहोत. बरं. तुझा दुसरा प्रश्न परत सांगतोस? माझा दुसरा प्रश्न होता की अशा प्रकारे ॲपवरती बंदी घातल्यामुळे ते जे काही अशा लोकांना रोखलं जावं किंवा अशा बंदीचे उपयोग होतात का काही? नाही, अशा बंदीचा म्हणजे बंदी घालावी का घालू नये हा वेगळा विषय, पण अशा बंदीचा उपयोग होत नाही. कारण व्हीपीएन सारखं नेटवर्क सर्रास वापरलं जातं आज. आणि म्हणजे ते पेड व्हर्जन्स पण अवेलेबल असतात आणि अनपेड म्हणजे फ्री व्हर्जन्स पण मोठ्या प्रमाणावरती वापरली जातात. बरं. आणि व्हीपीएन जर तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. म्हणजे व्हीपीएन वापरून सर्रास तुम्ही कुठेही काहीही बघू शकता, कुठल्याही देशातलं नेटवर्क तुम्ही ऍक्सेस करू शकता आणि ते खूप इझिली अवेलेबल आहे. म्हणजे आणि म्हणूनच मुक्ता, हा जो मुद्दा तुम्ही म्हणालात की हा कंटेंट सहज उपलब्ध आहे, म्हणून मी अनिल थत्तेने एक प्रश्न विचारतो. अनिलजी, जेव्हा दारूवरती बंदी आणण्याची मागणी होती आणि ती सरळ मागणी करणं, कारण तुम्ही हिरोज बनतात, दारू बंदी आणा, याच्यावरती जे सिरियसली आणि नित्यनेमाने मात्र काही एक शिस्त पाळून दारू पितात त्यांचं म्हणणं असं असतं, तुम्हाला ती पिता येत नसेल तर म्हणून आमची अडचण तुम्ही का करता, सरसकट दारूबंदीची मागणी का करता, अशांचा तर ड्रायडेला सुद्धा विरोध असतो. त्या लॉजिकचा अर्थ असा की नियमन तुम्हाला करता येत नाही म्हणून मग सरसकट तुम्ही बंदीची मागणी करता, कारण ते सगळ्यात सोपं असतं. अशा प्रकारचा आशय बघणार. असा आशय काय फक्त OTT प्लॅटफॉर्मवर असतो का? बॉन्ड मूव्हीज पासून पाश्चात्यांच्या अनेक फिल्म्समध्ये अशा प्रकारची नग्नता सर्रास असते. अनफेथफुल सारखा किंवा असे अनेक चित्रपट जर का तुम्ही बघितले, अडल्ट मूव्हीज असतील किंवा विविध प्रकारचे सामाजिक कंगोरे वापरणारे, अगदी टायटॅनिक सुद्धा, तर त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे लैंगिक उद्दीपित करणारा कंटेंट आहे. तर मग बंदीकडेच आमचा नेहमी कल का असतो? सगळं बंद करा. नाही, तो एक भारतीय स्वभाव आहे की ज्याच्या त्याच्यावर बंदी घातली म्हणजे प्रश्न सुटतो असं वाटतं. गुटखा बंदी आहे पण गुटखा सहज अवेलेबल आहे. गुजरातमध्ये दारूबंदी आहे पण तुम्हाला हवी ती दारू हवी तिथे हवी तेवढी मिळते. किंवा आता सध्या गुटखाबंदीप्रमाणेच डान्स बारचा प्रकरण जर तुम्ही पाहिलं तर ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सगळीकडे डान्स बारच चालू आहेत. त्यामुळे अशा बंदीने काही साध्य होत नाही. सरकारला एक नैतिक समाधान मिळतं, मागणी करणाऱ्यांनाही नैतिक समाधान मिळतं. आता मी 75 वर्षाचा आहे. मी जेव्हापासून वयात आलो तेव्हापासून कुठे ना कुठे अशी ठिकाणं मी बघितलेली. आता व्हिडिओ पार्लर्स तुम्हाला गल्ली गल्लीत आहेत. आपण त्या व्हिडिओ पार्लरमध्ये सुद्धा जाऊन बघणारा मोठा वर्ग आहे. आणि मला असं स्वतःला असं वाटतं की समाजामध्ये जसं वेश्या व्यवसाय त्याला एक नेसेसरी एव्हिल म्हणतात, बरं, तसं काही प्रमाणामध्ये मला असं वाटतं की ह्या पॉर्न साईट्स या काही प्रकारच्या एका विशिष्ट गरजेचंही ज्याला आपण म्हणून निराकरण करत असतात. निरसन, बरोबर. त्याच्यामुळे उत्तेजित जशी माणसं होतात तशीच संतुष्ट पण होतात. इंटरेस्टिंग लक्षण आहे. एक वेगळा मुद्दा मांडायचा प्रयत्न केला. मी पुन्हा एकदा जातो भाजपच्या प्रवक्त्यांकडे, विनायक आंबेकरांकडे. विनायकजी, हे नेहमी खूप सोपं असतं, दारू बंदी केली पाहिजे किंवा काय आता काय पॉर्न कंटेंट बंद केला पाहिजे, कारण त्याच्या विरोधात बोलणारा वर्ग समोर येऊन बोलू शकत नाही. पण जर का तुम्ही आकडेवारी पहिली जी आम्ही ग्राफिक्सवरती दाखवतो त्याला कन्झ्युम करणारा वर्ग आहे. आणि लेट्स ॲक्सेप्टेड, आता भारत काही 70-80च्या दशकातला उरलेला नाहीये, 21व्या शतकात पुढे गेलेला आणि मोठ्या प्रमाणात असा कंटेंट बनतोय. शिल्पा शेट्टीचे पती अशा प्रकारच्या कंटेंटच्या संबंधात त्यांच्यावरती कारवाई सुद्धा झाली होती. काही गोष्टींची नवता, नवीन वास्तव स्वीकारण्याला आपण आता अजूनही नकार का देतोय? की बघितलं जातं, ऍक्सेप्टेड, पुढे जातं याच्या पुढे? मी 2 मुद्दे मांडतो प्रसन्नजी. पहिला तर मुद्दा एक लक्षात घ्या की भारत हा मोबाईलवरचा डेटा कंटेंट वापरणारा हा जगातला 2ऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे. त्यामुळे भारतामध्ये मोबाईल डेटा हा भरपूर मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. त्याचा काही अंश हा फोन हे असू शकतं, पण बरेच इन्फॉर्मेटिव्ह सुद्धा डेटा भारत वापरता, हा एक पहिला मुद्दा. आणि दुसरा असा की एक गोष्ट गव्हर्नमेंटनी केली तर त्याला आपण विरोधच केला पाहिजे अशी जी आपल्याकडची मानसिकता असते. आता गव्हर्नमेंटच्या हातामध्ये काय आहे, तर उपलब्ध जो कायदा आहे तो इन्व्होक करणं, त्या कायद्याच्या आधारे काही बंदी घालता येईल का, काही थांबवता येईल का, हा प्रयत्न करणं हे गव्हर्नमेंटच्या हातात आहे. बाकीचं जे उरलेलं काम आहे की समाज मनामध्ये बदल झाला पाहिजे, हा काम आपल्या सर्वांचं आहे, तुमचं आहे, आमचं आहे, आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. त्यामुळे गव्हर्नमेंट जे त्यांच्या बाजूनी करतंय
त्याला न म्हणता किंवा त्याला नावं न ठेवता बरं. आपण काय करू शकतो या दिशेने आपण विचार केला पाहिजे, ठीक आहे. सकारात्मक विचार केला पाहिजे असं मला वाटतं. शेवटची कमेंट मी मुक्ता चैतन्य यांची घेईन. मुक्ता, एक अभ्यासक म्हणून, तटस्थ म्हणून, सरकारची भूमिका आहे की ह्याचे काही दुष्परिणाम आहेत म्हणून आणि आम्हाला तसा कायदा करायचा अधिकार आहे, कारण OTT प्लॅटफॉर्म बद्दलचे रेग्युलेशन्स आहेत आणि सेन्सॉरशिप तर आहेच, पण OTT वरची नाहीये. अशा वेळी ह्या कारवाईकडे तुम्ही कसं पाहता? मला 2 गोष्टी वाटतात. एक म्हणजे हे मान्य केलं पाहिजे की बंदीचा उपयोग होत नसतो. कारण मागे पण आपल्याकडे अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावरती साईट्स बंद झाल्या होत्या आणि तेवढ्याच मोठ्या प्रमाणावरती नवीन साईट्स आल्या. सो हे चक्र चालू राहतं, कारण ती जी इंडस्ट्री आहे ती प्रचंड वेगवान इंडस्ट्री आहे आणि भारतात ती जरी अंडरग्राऊंड इंडस्ट्री असली तरी जगभरात अनेक देशांमध्ये ती ऍक्सेप्टेड इंडस्ट्री आहे. त्याच्यामुळे तो कंटेंट तुम्हाला अवेलेबल होतोच. त्यामुळे तुम्ही 50 साईट्स बंद केल्यात तर 200 साईट्स उघडतात. हा स्पीड तिथे आहे हे मान्य करायला पाहिजे. आणि दुसरं मला असं वाटतं की आपण नेहमी बंदी आणि ह्या सगळ्याविषयी खूप बोलतो, पण माध्यम साक्षरतेविषयी आपण शून्य प्रयत्न करतो, समाज म्हणून किंवा वेगवेगळ्या व्यवस्था म्हणून. कारण ह्या सगळ्याची मुळं तिथे येऊन थांबतात की तुम्ही लोकांना प्रशिक्षित करणार आहात का नाही, तुम्ही लोकांना हे शिकवणार आहात का नाही की तुमच्याकडे असणारा डेटा तुम्ही कसा वापरायचा आहे, त्या डेटाचा इम्पॅक्ट काय आहे, तुम्ही कुठल्या गोष्टींचा विचार कुठल्या वयात करायचा आहे, हे सगळे हा अतिशय महत्वाचा मुद्दा मुक्ता चैतन्य यांनी मांडलेला आहे. तो आहे माध्यम साक्षरतेचा आणि त्यासाठी नागरिक शास्त्रामधलाच हा एक वेगळा उपविभाग असायला हवा, तो शाळेमध्ये शिकवायला हवा. पण आमच्याकडे बाकीच्या विषयांपासून जिकडे लोकांना वेळ नाहीये तिथे आधी पहिल्यांदा आम्हाला आमच्या मगाचा जो विषय होता तो आमदार साक्षरतेचा होता, त्यांचं नागरिक शास्त्र, मग सामान्यांचं नागरिक शास्त्र. त्यामुळे ती गती आपण कधी गाठू तेव्हा गाठू, पण आताच्या या विषयापुरता आपण सगळ्यांनी वेळ दिला. आपले आभार. नेहमीप्रमाणे आपण शेवटच्या सेगमेंटमध्ये बघणार आहोत आजच्या प्रश्नाची तुम्ही दिलेली उत्तरं, म्हणजे कौल. पण आज एक नाहीये, 2 प्रश्न आहेत, दोन्ही प्रश्नांचा कौल पाहूया. त्यासाठी माझा पोल सेंटरला आपला पहिला प्रश्न होता हा: मुख्यमंत्र्यांच्या उघड नाराजीनंतर तरी महायुतीतील सर्व राडेबाज वाचाळवी मंत्री आमदारांना लगाम बसेल का? 14,000 जणांनी मतं प्रदर्शित केली. 32% म्हणतायत होय लगाम बसेल, पण 68% लोकांना वाटतंय लगाम बसणार नाही. हा सर्वे गेला पाहिजे सर्वांपर्यंत, सर्व सत्ताधाऱ्यांपर्यंत. आणि दुसरा प्रश्न होता आपला: उल्लू, अल्ट बालाजी अशा ऍप्सवर बंदी आणल्यानं अश्लील आशय पाहिलं जाणं थांबेल का? 11,000 लोकांनी मत प्रदर्शित केलं. 67% लोक म्हणतायत होय, 33% म्हणतायत नाही. आपल्या मताचा आदर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.